अक्कलकोटातील अद्भुत लीला. सद्गुरूंचे महत्त्व शब्दांत सांगता येत नाही, ते फक्त अनुभवता येते. आपण जे विचार करतो, जे बोलतो आणि जे काही करतो, त्यामागे सद्गुरूंचीच प्रेरणा असते. सद्गुरू सर्वत्र आहेत आणि आपल्या भक्तांवर सतत कृपावर्षाव करत असतात. त्यांच्या लीलांचे श्रवण केल्याने भक्ती, श्रद्धा आणि प्रेम अधिक दृढ होते. मृताला पुन्हा जीवनदान एके दिवशी श्री स्वामी समर्थ अक्कलकोट जवळील एका गावात आले. ते एका मुस्लिम व्यक्तीच्या घरासमोर काही वेळ शांतपणे बसून राहिले. दुपारचे ऊन प्रखर झाले, तेव्हा स्वामी अनवाणी चालत पुढे निघाले. त्यांच्या मागे काही भक्तही चालू लागले. उन्हाची तीव्रता इतकी होती की अनेक जण वाटेतच थांबले. परंतु स्वामी पुढे चालतच राहिले. संध्याकाळी ते दुसऱ्या गावात पोहोचले आणि तेथील हनुमान मंदिरात विश्रांतीसाठी बसले. त्याचवेळी गावातील एका शेतकऱ्याला विषारी सापाने दंश केला. वीज झपाट्याने शरीरात पसरले. त्याचे शरीर निले पडले आणि तो बेशुद्ध झाला. गावकऱ्यांनी त्याला हनुमान मंदिरात आणले. मंदिरात जाधव नावाचा एक भक्त होता. त्याने स्वामींची पादुका घेऊन त्या बेशुद्ध शेतकऱ्याच्या कपालाला स्पर्श केला. इतक्यात स्वामी जागे झाले. हे पाहून स्वामी रागावले आणि जाधवांना म्हणाले, "अरे मूर्खा, माझ्या पादुका मृतदेहाला का लावल्या?" सर्वजण घाबरले. काही वेळानंतर स्वामी म्हणाले, "जा, त्याला मोठ्याने नावाने हाक मार." जाधवांनी तसे केले. एकदा, दोनदा, तीनदा. अचानक तो शेतकरी डोले उघडून उठून बसला. सर्वजण आश्चर्यचकित झाले. स्वामी समर्थांनी मृतवत झालेल्या त्या शेतकऱ्याला पुन्हा जीवनदान दिले होते. मृत बालकाला दिले जीवन. अक्कलकोटजवळील एका गावात एक लहान मुलगा गंभीर आजारी होता. त्याच्या आई-वडिलांनी शेवटचा उपाय म्हणून त्याला स्वामींच्या दर्शनासाठी घेऊन जाण्याचे ठरवले. प्रवासादरम्यान दुर्दैवाने त्या मुलाचा मृत्यू झाला. आई-वडील दुःखाने व्याकुल झाले. तरीही त्यांनी मुलाला घेऊन अक्कलकोटला जाण्याचा निर्णय घेतला. स्वामींच्या चरणी जाऊन त्यांनी सर्व हकीकत सांगितली. करुणासागर स्वामी समर्थांनी त्या बालकाला आपल्या हातात घेतले. अचानक त्यांनी त्या मुलाला गोल गोल फिरवायला सुरुवात केली. सर्वजण आश्चर्याने पाहत होते. काही क्षणांनी स्वामींनी त्या मुलाच्या शरीराला जवळच्या घोड्याला स्पर्श करून दूर फेकले. क्षणभर सर्वांना वाटले की आता मुलाचे शरीर चिरडले जाईल. पण पुढच्याच क्षणी तो मुलगा रडत उठून बसला. आई-वडिलांच्या आनंदाला पारावार उरला नाही. स्वामींनी पुन्हा एकदा मृताला जीवनदान दिले होते. अहंकारी रससिद्धाची कथा नाशिक नगरीत एक प्रसिद्ध रससिद्ध राहत होता. तो रसायनविद्येच्या सहाय्याने सोने बनवू शकतो असा त्याचा दावा होता. त्याच्या ज्ञानामुळे त्याच्यात अहंकार निर्माण झाला होता. एकदा अक्कलकोटहून आलेल्या काही भक्तांनी त्याला श्री स्वामी समर्थांविषयी सांगितले. रससिद्धाने स्वामींची थट्टा केली. तो म्हणाला, "जर तुमचे स्वामी खरे संत असतील तर त्यांनी इथेच चमत्कार करून दाखवावा." दुसऱ्या दिवशी त्याने पुन्हा सोने बनवण्याचा प्रयत्न केला. परंतु आश्चर्य म्हणजे सोने बनण्याऐवजी फक्त काला कोळसा तयार झाला. त्याने अनेक वेळा प्रयत्न केले, पण परिणाम तोच. तो संतापला. नंतर त्याला समजले की हे सर्व स्वामींचा अपमान केल्यामुळे झाले आहे. तो ताबडतोब अक्कलकोटला गेला. स्वामींनी त्याला पाहताच म्हटले, "तू माझ्या भक्तांवर दगड फेकायला निघाला होतास. तुझी विद्या निष्फळ झाली आणि सोन्याऐवजी कोळसा मिळाला." हे ऐकून रससिद्ध थक्क झाला. स्वामींना सर्व काही कसे माहीत. तो त्यांच्या चरणी पडला. तेव्हा स्वामींनी त्याला जवळचा कडुलिंबाचा वृक्ष दाखवला. रससिद्धाने पाहिले तर त्या झाडाच्या खोडातून सोन्याचा प्रवाह वाहत होता. हे दृश्य पाहून त्याचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला. स्वामींनी त्याला खरा संन्यासमार्ग स्वीकारण्याचा उपदेश केला. 40 जणांचे अन्न 4,000 विठाबाई नावाची एक भक्त स्त्री स्वामींची निस्सीम भक्त होती. तिने 40 ब्राह्मणांना भोजन घालण्याचा संकल्प केला होता. स्वामी त्या गावात आले असल्यामुळे तिने स्वामींसह 40 जणांसाठी स्वयंपाक केला. परंतु भोजनाच्या वेळी अपेक्षेपेक्षा अनेक पटीने जास्त लोक येऊ लागले. विठाबाई चिंतेत पडली. तेव्हा स्वामी म्हणाले, "काळजी करू नकोस." स्वामींनी सर्व अन्न एका मोठ्या पात्रात ठेवण्यास सांगितले. त्यात अन्नपूर्णा देवीची मूर्ती ठेवून पूजा केली. त्यानंतर भोजन सुरू झाले
एकामागून एक लोक जेवत राहिले. 400, 1000, 2000, अखेरीस जवळजवळ 4000 लोकांनी तृप्त होऊन भोजन केले. पण अन्न संपले नाही. हा स्वामींचा अद्भुत चमत्कार पाहून सर्वजण थक्क झाले. 5 जणांचे अन्न 50 जणांना एक भक्त स्वामींना जेवणासाठी घरी घेऊन आला. त्याने फक्त 5 जणांसाठी स्वयंपाक केला होता. पण भोजनाच्या वेळी अनेक लोक आले. स्वामींनी सर्वांना भोजन देण्यास सांगितले. भक्ताने श्रद्धेने तसे केले. आश्चर्य म्हणजे 5 जणांसाठी केलेले अन्न 50 जणांना पुरले. सर्वांनी तृप्त होऊन भोजन केले. अशा असंख्य लीलांद्वारे श्री स्वामी समर्थांनी भक्तांना श्रद्धा, सेवा, समर्पण आणि सद्गुरूवरील अखंड विश्वास यांचे महत्त्व शिकवले. त्यांच्या कृपेने अशक्यही शक्य होते. आजही जो भक्त निष्ठेने त्यांचे स्मरण करतो त्याच्यावर स्वामी समर्थांची कृपा नक्कीच होते. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराज की जय.